नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त जेवणाची चव वाढवणारा मस्त असा सुवासिक गरम मसाला कसा करायचा आहे ते बघणार आहे। मस्त इथं जबरदस्त चवीचा बनवून तयार होतो। बरेचदा आपण मार्केटमध्ये विकतचा मसाला खातो, परंतु आज आपण घरीच मसाला बनवणार आहे। मस्त असा खूप भारी चवीचा हा मसाला बनवून तयार होतो। मार्केटमध्ये जसा मसाला विकत मिळतो त्याचप्रमाणे हा मसाला बनवून तयार होतो। रेसिपी खूप सोपी आहे, तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात हा मसाला बनवता येईल। पण तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, अजिबात कुठेही स्किप करू नका। या व्हिडिओमध्ये जी मेथड सांगितली आहे ती फॉलो करा। स्टेप बाय स्टेप कृती आहे, मेजरमेंट आहे, साहित्य अचूक आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही स्टेप बाय स्टेप जर साहित्य, मेजरमेंट आणि मेथड फॉलो केली तर तुमची गरम मसाल्याची रेसिपी खूप छान येईल। चला तर मग आपण स्टेप बाय स्टेप गरम मसाला बनवायला घेऊया। पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। तर सगळ्यात आधी मसाला बनवण्यासाठी कोणते साहित्य लागणार आहे पटकन एकदा बघून घेऊया। तर इथं याने मसाल्याला रंग सुरेख येईल म्हणून अर्धा चमचा हळद घेतली, 3 चक्री फूल आहे, 10 ग्रॅम हिरवी वेलची आहे, एक जायफळचा तुकडा घेतला, 10 ग्राम लवंग आणि इथं थोडंसं मी दगडफूल घेतलं आहे, 10 ग्राम काळी मिरी, तर 4-5 दालचिनी त्या मी अशा तोडून घेतल्या। तर बघा त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले। तर इथे मी 100 ग्रॅम मस्त असे सुवासिक धने घेतले आहे, 100 ग्रॅम जिरे आहे। जेवढे धने घेतले तेवढंच जिरं घ्यायचं, कारण या मसाल्यामध्ये आपण धने आणि जिरे त्याचा जास्त वापर करत आहोत। आणि 5 ते 6 इथं माझ्याकडे तमालपत्र आहे। सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे। गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। गॅस एकदम लो आचेवर करून घ्यायचा म्हणजे मसाले आपले जळतील नाही। तर सगळ्यात आधी धने भाजून घेऊया। सगळा मसाला आपल्याला एक एक करून भाजून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला तमालपत्रसुद्धा तोडून असं भाजून घ्यायचं। आपल्याला हा मसाला जास्त असा काळपट करायचा नाही, फक्त आपल्याला 2 मिनिटासाठी हा मसाला हलकासा परतून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, धन्याचा रंग चेंज व्हायला नको, जसं तसं हे धने राहायला हवे। थोडंसं भाजून घेऊया आपण 1-2 मिनिटासाठी फक्त। या धन्याचा सुवास तर खूप छान असा येत आहे। मस्त घरच्या मसाल्याची चव खूप अशी अफलातून लागते। जसं आपण मार्केटमधला मसाला बऱ्याचदा वापरला असेल, पण आपण आज गरम मसाला घरी करत आहे। बघा इथं 1 ते 2 मिनटं हे मसाले व्यवस्थित असे भाजून घेतले। सुगंध मस्त घरभर दरवळला आहे। लगेच आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा इथे एका प्लेटमध्ये काढून घेतला। मध्यभागी आपल्याला असा एक खड्डा करून घ्यायचा आहे, ज्यामुळे उष्णता ही अशी बाहेर निघून जाईल आणि वाफ अजिबात होणार नाही। आता यामध्ये आपल्याला जिरं भाजून घ्यायचे आहे। फक्त 2 मिनिटासाठी जिरं आपण हलकंसं परतून घेऊया, फार असं भाजायचं नाही, हे गोष्ट लक्षात ठेवा। जिरंसुद्धा हलकंसं भाजून घेऊया। जिरंसुद्धा व्यवस्थित असं भाजून घेतलं। बघा इथं पुन्हा मध्यभागी असा खड्डा करून घ्यायचा आहे। यामुळे काय होते, जी वाफ आहे, गरम उष्णता आहे ते अशी बाहेर निघून जाते। तर यामध्ये आपल्याला बाकीचे मसालेसुद्धा भाजून घ्यायचे आहे। काळी मिरी, लवंग, चक्री फूल, हिरवी वेलची, दालचिनीचे तुकडे आणि दगडफूल यामध्ये असं तोडून घालायचं। गॅस बंद करूया। कढई आपली गरमच आहे, फक्त 1 मिनिटासाठीच हा मसाला भाजून घ्यायचा आहे। तर मस्त असा खमंग हा मसाला भाजला गेला आहे। लगेच याला काढून घेऊया आणि बघा पुन्हा यामध्ये असा खड्डा करून घ्यायचा। आता यामध्ये आपण एक जायफळ घालून घेऊया। हे सगळं मिश्रण थंडगार करून घ्यायचं आणि नंतर मग आपण मिक्सरला याची बारीक अशी पूड करून घेणार आहे। बघा इथे सगळं हे मसाल्याचं मिश्रण मी थंड करून घेतलं आणि असं एकजीव करून घ्यायचा। आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे। मिक्सरला झाकण लावायचं आणि छान याची बारीक पूड अशी तयार करून घ्यायची आहे। बघा इथे मसाला मी मस्त एकदम याची बारीक अशी पूड तयार झाली आहे। आता आपल्याला याचा रंग तसा टिकून राहावा म्हणून यामध्ये
अर्धा चमचा हळद घालूया आणि एकदा मिक्सरला परत फिरून घेऊया। बघा इथे मसाला मस्त असा बारीक वाटून झाला आहे। तर बघा या प्लेटमध्ये आपल्याला हा चाळून घ्यायचा। इथं मी पीठ चाळायची चाळण घेतली, यामध्ये आपल्याला हा मसाला चाळून घ्यायचा आहे। बघा मस्त असा ताजा मसाल्याचा खूप छान असा सुगंध येत आहे अफलातून। मस्त चवीलाही खूप छान लागतो हा मसाला। व्यवस्थित असा हा चाळून घ्यायचा। बघा इथे मसाला चाळून तयार आहे। जो चाळलेला मसाला आहे हा मसाला आपण बिर्याणी पुलावमध्ये घालू शकतो। हा मसाला बघा किती छान दिसत आहे, मस्त असा कमाल सुवास येत आहे आणि तुम्ही बघू शकता रंगही छान असा सुरेख आला आहे। चवीलाही जबरदस्त लागतो। कुठल्याही प्रकारची भाजी असो त्यामध्ये 1 चमचा हा मसाला घातला की त्या भाजीची चव दुप्पट तिप्पट होते। गरम मसाल्याचा वापर आपण कुठल्याही भाजीमध्ये करू शकतो। बिर्याणीमध्ये सुद्धा याचा वापर होतो। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गरम मसाला झालाच पाहिजे। तर आपण बरेचदा विकतचा मसाला आणतो, पण तोच मसाला आपण एकदा घरी जर बनवला तर खूप असा छान चवीचा मसाला तयार होतो। तर बघा मस्त हा ताजा मसाला बनवून तयार आहे। मस्त असा भारी दिसत आहे आणि रंगही सुरेख आला आहे। 3-4 महिने आरामात हवाबंद डब्यात टिकतो आणि पुन्हा मग ताजा मसाला बनवायचा। 3-4 महिने अजिबात खराब होत नाही। तो इथं कमी क्वांटिटीमध्ये बनवलेला आहे, तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा बनवू शकता। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला ही रेसिपी खूप आवडणार आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सगळ्या टिप तुम्ही फॉलो करा। मसाल्याचं मेजरमेंट किती घ्यायचं किती नाही ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे मस्त असा सुवासिक मसाला तुम्हालाही बनवता येईल। तर कमेंटमध्ये सांगा की मसाला कसा झाला ते। तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।